महाड शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलंय। या पत्रामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जातीवाचक शिवीगाळ, धमकी तसंच विकास गोगावले यांच्या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी दबाव आणला, परंतु रमेश तडवी यांनी सहकार्य न केल्यानं त्यांची बदली करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। दरम्यान या आरोपावर प्रतिक्रिया देताना विकास गोगावले यांनी स्पष्ट केलं की तडवींचा माझ्या चार्जशीटशी कोणताही संबंध नव्हता। सुरुवातीचा तपास API खाडे यांच्याकडे होता, त्यानंतर तपास कुणाकडे गेला याची मला माहिती नसल्याचं विकास गोगावले यांनी सांगितलं। तडवींचा तसा बघायला गेला तर माझ्या चार्जशीटमध्ये काही संबंध नव्हता। पहिला तपास API खाडे साहेबांकडे होता, पुढचा तपास कुणाकडे होता हे मला कल्पना नाही आहे। आणि प्रत्येक अधिकाऱ्याच्या बदलीचा जो अधिकार असतो तो रायगड जिल्ह्याच्या ज्या जिल्ह्याचे SP असतात त्यांच्याकडे असतो। आता तडवीने काय माझा उल्लेख केला काय हे मला कल्पना नाही, मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकतोय। परंतु काल मंत्री महोदय भरत शेट्टी सांगितलेल्याप्रमाणे त्यांची नार्को टेस्ट करावी, आम्ही तयार आहोत। कारण ज्या गोष्टीचा आमचा काही संबंध नाही तर त्या गोष्टीमध्ये उगाचच आम्हाला ओढलं जातं असं मला वाटतं। एक मंत्रीपुत्र म्हणून वारंवार अशा गोष्टी घडतात, त्याकडे आपण कसं पाहतो? नाही, मी सांगितलं ना की बाबा ह्या गोष्टीचा कुठल्याच गोष्टीचा माझा काही संबंध नाही आहे, म्हणून ज्या गोष्टी होत आहेत ते त्यांचा काय वैयक्तिक राग असेल कुणावर काय ह्याची मला कल्पना नाही आहे। ठीक आहे, प्रत्येक जणांना ह्या देशामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे, ज्यांनी आपापला अधिकार या ठिकाणी बाजू। आता त्यांनी पत्र लिहिलं असेल DG साहेबांना, आता DG साहेब त्यावरती सखोल चौकशी करतील। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।